आपण स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात, त्याचबरोबर बाकी सुद्धा जर आपण बघितलं तर बाकी आपल्या रेसकोटमध्ये सुद्धा काही जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलेले आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याचं आपल्याला काही आव्हान असणार आहे का? मला तर कुठलंच आव्हान वाटत नाही आणि ते जे आहे ते दुसऱ्यांच्या रिमोटवर चालणार आहे. नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये। तर कोपरगाव नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती जे खरी जी रणधुमाळी आहे ती आता या ठिकाणी खरं तर चालू झालेली आहे, कारण प्रत्येक पक्षाच्या वतीने जो प्रचार जो आहे तो प्रत्येक भागामध्ये जो आहे तो खरं तर केला जातोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोपरगाव मध्ये ठाकरे गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने जो प्रचार जो आहे तो खरं तर चालू झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला दिसून येत आहे। तर सपनाताई भरत मोरे, तर आपण त्यांच्याशी या निमित्ताने संवाद साधू। ताई, सर्वात आधी स्वागत आहे आपलं। नमस्कार। काय सांगाल, कोपरगाव मध्ये खरं तर जी निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती चालू झालेली आहे, त्याचबरोबर अनेक जे पक्ष आहेत त्यांचे सुद्धा उमेदवार जे आहेत ते खरं तर रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आपण काय सांगाल की खरं तर आपल्या समोर काय आव्हान असणार आहे? आमचा आता मी प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचार चालू केलेला आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमच्या शिंदेताई आणि खालिदबाई असे 2 उमेदवार आहेत आणि मी नगराध्यक्ष पदासाठी। तर आमचे सर्वच उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत। आमचे महाविकास आघाडीचे तुतारीचे शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचे 2 उमेदवार आहेत नगरसेवकसाठी। तर प्रचार चालू केलेला आहे। या भागातल्या अनेक समस्या आता प्रचार करताना दिसत आहे। तर उघड्या गटारी असतील, परत शौचालयाचा प्रश्न असेल, साफसफाईचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे मेन म्हणजे। कारण या ठिकाणी कसं आहे, आता इकडं स्लम एरिया आहे, इथं काय असे मोठे मोठे बिल्डिंग त्याच्यावर टाक्या प्रत्येकाच्याच नाहीये, काही ठराविक कुटुंबांना आहे सोय तिथं, पण बरेच जण असे का रोज जे दिवसभर काम करतील तेव्हा संध्याकाळी खातील। तर ह्या अशा लोकांसाठी दररोज स्वच्छ पाण्याची सुविधा ही 100% करण्याचा प्रयत्न नाही म्हणत मी, करणारच मी नगराध्यक्ष झाल्यावर यांना इथं। कारण त्यांना कामाला जायचं असतं, पाण्याचा टायमिंग पण नसतो, कधी पण येतं। जर ते कामावर गेले तर ते 8 दिवसातून आलेलं पाणी सुद्धा त्यांना भरता येत नाही, तो एकाच वेळेला पाणी येईल जे रोजंदारी जाण्याच्या अगोदर। तर महिलांची सगळ्यात मोठी समस्या ही पाणी आहे ह्या भागातली। तर इथं पाण्याचा प्रश्न आहे, गटारीचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे। इथं खूप छोटे छोटे मुले आहे, त्यांना खेळण्यासाठी सुद्धा काहीच नाही, बगीचा नाही, कुठलं ठिकाण नाही, ग्राउंड नाही। तर त्या छोट्या मुलांचा सुद्धा विचार करून या भागामध्ये जिथं ओपन स्पेस असेल त्या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी बगीचा करून त्यांना खेळण्याच्या वस्तू त्या ठिकाणी आपण आणू। असा सर्वांगीण विकास या वार्डाचा कसा होईल या प्रभागाचा, तो आपण पुरेपूर करणार आहोत। आपण स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात, त्याचबरोबर बाकी सुद्धा जर आपण बघितलं तर बाकी आपल्या रेसकोटमध्ये सुद्धा काही जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलेले आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याचं आपल्याला काही आव्हान असणार आहे का? मला तर कुठलंच आव्हान वाटत नाही, कारण जे आधी दिलेले आहेत तर त्या अगोदर त्यातले काही निवडून गेलेले आहेत आणि ते जे आहे ते दुसऱ्यांच्या रिमोटवर चालणार आहे। मी अशी उमेदवार आहे की जनतेच्या रिमोटवर मी चालणार आहे, का जनता सांगल ते काम आपण करणार आहे। 24 तास लोकांसाठी आपण अवेलेबल असणार आहे। आमचे कोणी पीए नाही, आमच्या इथं बंगल्याला वॉचमन नाही, एक सर्वसामान्य कुटुंबात आम्ही राहतो। आमचा मेडिकलचा व्यवसाय, त्याच्यासाठी आम्ही तिथं 12 तास तर आपलं मेडिकल चालू असतंच, पण तिथं आपण बाहेर सुद्धा आमचा मोबाईल नंबर आम्ही दिलेला आहे। कधीही कोणत्याही टायमाला कोणताही प्रश्न असू द्या, आम्ही 24 तास नागरिकांसाठी अवेलेबल असतो। त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं आव्हान वाटत नाही। 10 वर्षाचा नगरसेविका असल्याचा मला अनुभव आहे प्रशासनाचा, त्याच्यामुळे काम कसं करायचं आणि कसं करून घ्यायचं हे सुद्धा मला माहिती आहे। त्याच्यामुळे कुठले आव्हान मला वाटत नाही। सकाळी सुद्धा प्रमोदजी लबडे यांनी बोलताना असं सांगितलं की ते जे काका कोयटे जे आहेत ते दुसऱ्यांच्या रिमोट कंट्रोलवरती चालणारे नेते आहेत, तर आपल्याला पण असं वाटतं का? वाटायचं काय, आता सगळ्यांना कळतं ना, जनता सुज्ञ झालेली आहे का त्यांची उमेदवारी कशी झाली। इतके दिवस त्या अगोदर काय बोलत होते, त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला होता, ते अचानक राजकारणात कसे आले, त्याच्यामुळे वाटण्याचा काही असं तिथं प्रश्नच निर्माण होत नाही। जे सत्य परिस्थिती तेच प्रमोद लबडेंनी मांडलेली आहे। तर नक्कीच आपण सध्या प्रभागामध्ये फिरत आहात, आपल्याला कसा रिस्पॉन्स जो आहे तो मिळतोय? रिस्पॉन्स एकदम पॉझिटिव्ह आहे। आमच्या दोन्ही नगरसेवकांच्या बाबतीत पण आणि स्वतः नगराध्यक्षांच्या बाबतीत सुद्धा जे जे नागरिक भेटत आहे त्यांची सर्वसामान्यांची हीच इच्छा आहे की तुम्हीच पाहिजे, तुमच्यासारखेच लोक पाहिजे की जे सर्वसामान्यांमध्ये रोजचा त्यांचा वावर आहे। शिवसेनेमध्ये आधी पूर्णपणे जर आपण बघितलं तर ठाकरे गटाकडनं एक शिवसेना होती, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी राजेंद्र झावरे जे होते त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला। आता यामध्ये आपल्याला काही वाटतं का मतांचं काही विभाजन होईल याबद्दल? अजिबात मला तसं काही वाटत नाही। जे खरे निष्ठावान शिवसैनिक आहे ते सगळे आमच्या बरोबर आहे।
जे गेले ते प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघत असतो. जे खालच्या तळागातले निष्ठावान शिवसैनिक आहे, पदाधिकारी आहेत, ते सगळे आमच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे मला काही वाटत नाही का काही फरक पडेल म्हणून. धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आता सध्या सुरू झाली आहे. आज जर बघितलं, हे जरी आमचे साथीदार असतील, आमचे समर्थक असतील, आमचे सोबतीचे असतील, यांच्या गळ्यात जरी आमच्या पक्षाचे चिन्हाच्या पट्ट्या असतील, पण या नागरिकांना विचारा तुम्ही खऱ्या समस्या काय आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रोजगारीचा प्रश्न आहे, गटारींचा प्रश्न आहे, कोपरगाव धुळीचा प्रश्न आहे. आणि कोपरगावात आजपर्यंत जे नगराध्यक्ष झालेत त्यांनी रोजगार काय उपलब्ध करून द्यावा, काय दिलेलं आहे, हे त्यांनी पहिले याचं उत्तर द्यावं. आतापर्यंत या दोघांचे उमेदवार एसी गाडीत फिरणार आहेत. जे आमचे सगळ्या कोपरगावचे काका आहेत, काका सांगतात का मी 1,00,000 किलोमीटर फिरतो. ऍव्हरेज जर पकडलं 300-350 किलोमीटर रोज होणार. एक दिवस लागतो 300-350 किलोमीटर फिरायला. मग काका नगराध्यक्ष झाल्यानंतर जनतेला किती वेळ ते देतील. त्याच्यानंतर जर बघितलं, कोल्हे पार्टीचे उमेदवार ते गाडीत फिरतात, किती सर्वसामान्य लोकांमध्ये जातात ते आज दिसतं व्हिडिओच्या माध्यमातून. पण 12 महिने लोक जात नाही. आणि जे बाकीचे 2 उमेदवार आहेत त्यांना जनतेने निवडून दिलेत, त्यांनी काय केलं ते बघितलं. आता स्वार्थासाठी कोण कुठे गेलं हे सगळे जनता बघतीये. आम्ही निष्ठावंत जनतेशी पण आहेत आणि आम्ही निष्ठावंत आमच्या कुटुंबाशी पण आहोत. आम्ही निष्ठावंत आमच्या पक्षाशी सुद्धा आहोत. आज ही जी गोरगरीब जनता आमच्या सोबत आहेत ती फक्त आमची निष्ठा म्हणून आमच्या सोबत आहेत. 14 वर्षापूर्वी सुद्धा सपना मोरे या भागात नगरसेविका होत्या. प्रचंड कामं या भागात केले. काही कामं राहून गेले असतील, आता ते कामं संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये महत्वाचे कामं. पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. रोज स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, पूर्ण दाबानं मिळालं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर स्वच्छतागृह महिलांचे खूप महत्वाचे आहेत. आज जर बघितलं तर एक महिला या कोपरगाव शहरामध्ये पहिल्यांदा एक लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून जाणार आहेत. त्याच्यामुळे 33,000 महिलांचं वोटिंग आहे. मी सगळ्या माझ्या माता भगिनींना आव्हान करतो, एक तुमच्यातली सर्वसामान्य कुटुंबाची, माझे वडील ड्रायव्हर होते, आयुष्यभर त्यांनी एका गाडीमध्ये त्यांनी आयुष्य काढलं. 10 बाय 10च्या घरात आम्ही राहिलो. त्याच्यामुळे गोरगरिबाची आम्हाला जाण आहे. माझं मेडिकलचं दुकान आहे. माझा असा व्यवसाय का तो जीवनाशी निगडीत आहे. माझा कुठलाही 2 नंबरचा व्यवसाय नाही. माझं कुठलंही अतिक्रमण नाही. कधी मी कोणाला फसवलं नाही. मी माझ्या व्यवसायाशी बरोबर प्रामाणिक राहिलो. त्याच्यामुळे 12 तास मला माझ्या दुकानात उपलब्ध राहावं लागतं. त्यामुळे कुठलीही जनता जरी काम घेऊन आली, कुठलेही नागरिक असोत, तालुक्याचे असोत, शहराचे असोत, त्यांचं कुठलेही वाद असो, कौटुंबिक असो, शरीर आरोग्यविषयक असो, दवाखान्याचे कामं असो, आम्ही ते काम पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. हे जनतेला आमच्यावर विश्वास आहे. म्हणून जनतेनेच आमचं नाव सुचवलं. जनतेच्याच आग्रहा खातर सपना भरत मोरे या महाविकास आघाडीचे उमेदवार मशाल्या चिन्हावर उभे आहेत. आमच्या 8 नंबर प्रभागामधील हे 2 आमचे खालिदभाई कुरेशी, आमचे शिंदेताई, या 2 जण या तुतारी चिन्हावर उभे आहेत. आज जर जनतेचा आम्ही प्रतिसाद बघितला, घराघरातून आम्ही मत मागायला गेल्यानंतर तो स्वतः मतदार आमच्या सोबत प्रचाराला येतोय. एवढा लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद का मिळतोय तर सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत. हे रात्री अपरात्री मदतीला धावून जाणारे उमेदवार आहेत. म्हणून मी आग्रहाची विनंती करतो, त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणून म्हणतो, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, जनशक्तीचाच या ठिकाणी विजय होणार आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. काय सांगाल? प्रथम मी अभिनंदन करतो की आमचे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रतिनिधी शरदरावजी पवार साहेब, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माजी मंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक दीनदलित अल्पसंख्याला जो सोबत घेऊन चालून देणे जे कामं केलेले आत्तापर्यंत इतिहास आहे. असेच आमच्या या कोपरगाव तालुक्यामध्ये, शहरामध्ये असे भरतभाऊ मोरे यांचं काम प्रत्येक समाजाला, दीनदलिताला घेऊन चालायचं आजपर्यंत त्यांनी केलेले. त्यांना सत्ता असो नसो, त्यांना काही खुर्चीची गरज नसती, परंतु त्यांनी जे लोकांपर्यंत त्यांनी जे काम, त्यांचं कार्य हे लोकांच्या मनात भरलेले. अनेक गोरगरिबांना त्यांनी साथ दिलेले. करोना काळामध्ये भरतभाऊ मोरेंनी मोरेताई नगराध्यक्ष असताना त्यांनी 1300 डबे करोना काळामध्ये असे प्रत्येक भागामध्ये गोरगरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेले. त्यांच्या पुढं काही कारखाना नाही किंवा कोणती अशी फॅक्टरी नाही, पण त्यांनी लोकांनी त्यांना जो साथ दिली त्यांच्या काळामध्ये, तर त्यांनी लोकांचा साथ कधी सोडलं नाही, कधी दीनदलिताला कधी अन्याय अत्याचार होऊन दिला नाही. आता आमच्यामध्ये इथं कोपरगाव शहरामध्ये 8 नंबर भागामध्ये प्रत्येक वेळा घराणेशाही चाललेली. प्रत्येक वेळा घराणेशाहीने आजपर्यंत या 8 नंबर वार्डमध्ये त्यांनी उत्मात केलेला होता. आणि काय कोण होतं या भागामध्ये आधी उमेदवार? आधी उमेदवार भाजपचे जे नगरसेवक म्हणून होते आरिफभाई कुरेशी, हे नगरसेवक होते. आणि
या भागामधून निवडून गेलेले होते. अनेक वेळा त्या लोकांनी त्यांना विश्वासात घेऊन त्यांना मतं केलेले, लोकांना विश्वासात देऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला जर मतदान केलं तर आम्ही तुमच्या सोबत कायम रात्रंदिवस एक करू. परंतु असं काही झालं नाही. फक्त घरं भरायचे काम असे अनेक नगरसेवकांनी केलेले आहे. म्हणून आम्ही आज या 8 नंबर वार्डमध्ये आम्ही तुतारीच्याकडून आणि शिवसेनेच्याकडून आज आम्ही या ठिकाणी नगरसेवक म्हणून उमेदवार म्हणून आम्ही लढवत आहे आणि लोकांना न्याय द्यायचं काम इथं आम्ही करणार आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. माझं नाव वैशाली शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार. आपली निशाणी तुतारी आणि जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आणि जनतेची सेवा करण्याचं भाग्य जर माझ्या पदरात पडत असेल तर हे मला एक्सेप्ट आहे. आणि पाऊल पाऊल ज्या छोट्या मोठ्या प्रश्न समस्या असेल त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. नवे चेहरा, नवी दिशा, नवा संकल्प, नवा संघर्ष आणि सर्वात महत्वाचं सांगायचं जर झालं तर नवा बदल राहील. एवढंच बोलते. धन्यवाद. तर खरं तर प्रत्येक पक्षाकडनं आरोप प्रत्यारोप जे आहेत ते केल्या जात आहे. पण खरं तर येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे आणि 3 तारखेला खरं तर निकाल जो आहे तो येणार आहे. तर खरोखर जनता जी आहे ती कोणत्या पक्षाला जे कौल देईल याकडे आपल्याला सर्वांना बघणं महत्वाचं ठरेल. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.